नमस्कार, मी शाहनवाज शेख। सध्या आपण नीलमनगर या ठिकाणी आहोत। सध्या सोलापूर शहरामध्ये लोकसभेच्या निवडणूक हे रंगत आहे। त्या अनुषंगाने काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे, तर भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली असून नेमके सोलापूरच्या मनातील खासदार कोण, हे एक प्रश्न घेऊन आपण सोलापुरातील सर्वसामान्य जनतेशी आपण बोलणार आहोत। तर चला तर मग आपण त्यांच्या मनातील खासदार कोण आहे हे आपण ओळखूया। बोला। माझ्या मनातील भावी खासदार म्हणजे राम विठ्ठल सातपुते। असं का? कारण देश हिंदुत्वासाठी आणि मोदी केलेल्या कामामुळे अनेक गोरगरिबांना अनेक सवलती केलेत। या 10 वर्षात जे गरिबांना आपल्या हॉस्पिटलसाठी गरीब लोकांना 5 लाखाचे आयुष्यमान कार्ड केलेत आणि 80 कोटी लोकांना ते लॉकडाऊन पासूनच कोरोना काळातल्या पुढच्या 2029 पर्यंत रेशन धान्य मोफत देत आहे। त्यासाठी गरिबांना अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी नक्कीच हे चांगलं काम आहे। हे चांगले काम आहेत आणि आजच्या पुढे 2029 पर्यंत नरेंद्र मोदीचा दूरदृष्टीचा नजरात ठेवून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा प्रधानमंत्री व्हायला पाहिजे, म्हणून राम सातपुते खासदार व्हायला पाहिजे। तुम्ही काय वाटतं तुम्हाला? राम सातपुते यांनीच खासदार का वाटतंय हे सांगू इच्छितो मी, की आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे गरिबांचा व मध्यमवर्गाचा सगळ्यांचा विचार करून जे कामं करतात, आज आमच्या मतदारसंघामध्ये कित्येक वर्ष काँग्रेसचं सरकार असताना 1 रुपये काँग्रेसचा म्हणजे त्यांचं निधी फंड कधी मिळालं नव्हतं। पण या 10 वर्षात म्हणजे निधी जे मिळालाय, भरघोस निधी मिळालाय। कमीत कमी 180 कोटीचं ड्रेनेज लाईन, एक 7-8 कोटी रुपये पाण्यासाठी किंवा असं म्हणजे आणि रस्त्यांसाठी म्हणा की 8-10 कोटी रुपये असं या नीलमनगर भागामध्ये की मागेल तिथं असं निधी मिळायला लागला। त्या हिशोबाने मोदीच पाहिजे आणि राम सातपुते निवडून यावे गरजेचं आहे लोकसभेसाठी, एवढं मी माझं सांगतो। काँग्रेसवाले असं म्हणतात की 10 वर्ष सत्ता दिली त्यांच्याकडे, दोन्ही खासदार हे निष्क्रिय ठरले। 180 कोटी किती शून्य असत त्यांना विचारायला सांगा। पहिला आदवाडमध्ये पहिली वेळ 180 कोटीचं ड्रेनेज लाईन झालंय आणि दुवारी पाईपलाईन 700 ते 800 कोटी रुपयाचं काम चालू आहे आणि आज विमान सेवा पण पुढे भविष्यामध्ये होणार आहे तर नक्की आहे, पण त्यांनी मानत नाही। पण आज प्रणिताई भाषण सांगतात की खड्डे बुजवते, मी आपलं विमान सेवा चालू करते, मग एवढे दिवस काय केलं तुम्ही, आजच कसं काय आठवण आलंय? त्यासाठी सांगतो मोदी आणि राम सातपुते गरजेचं आहे। राम सातपुते उपरा आहे असं देखील त्यांना बोललं। त्यांनी मोप मध्ये का त्यांनी जणलं इथं आहे का? त्यांनी पण VIP म्हणून कुठेतरी जणून सोलापूरमध्ये माझं आता म्हणून आपण मी काय म्हणतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राम सातपुते आम्हाला गरजेचं त्यांनीच निवडून यावं आणि आम्ही तर म्हणतो की नीलमनगरचं तर सुकलाम झालं, आता होणार अजून पुढे झालेलं काम। पण तुम्हाला काय वाटतं सोलापूरचे खासदार नेमकं कोण व्हावं? काय साहेब, मी थोडं बोलणार आहे। आता सातपुते साहेब थांबलेले आहे, कोण काय केलं तरी उलटा सीधा करू द्या, सीधा उलटा करू द्या। 1.5 लाख मतदानी निवडून येते ते, हे मी गंभीर सांगतो। तुम्हाला काय वाटतंय नेमकं सोलापूरचं खासदार हे कोण असावं? काय विषयच नाही ना। नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला सक्षम अजून 2029 पर्यंत आपल्याला पंतप्रधान म्हणून ठेवायचं आहे, कारण देश सक्षम करायचा आहे आपल्याला। जेवढे आपले भारताचे तुकडे झालेत त्यांना एक करायचा, अखंड भारत निर्माण करायचा आहे आपण, आणि अखंड भारत हे फक्त नरेंद्र मोदी साहेबच करू शकतात। पण काँग्रेसचं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी हे फक्त भूलताप देतात, लोकांची दिशाभूल करतात। मला सांगा, नरेंद्र मोदी साहेबांनी देशातली गरिबी हटवणार हे बोलले होते, बरोबर आहे का नाही? पहिला लोक चुलीवर स्वयंपाक करत होते, 75% लोक चुलीवर स्वयंपाक करत होते। आता 100% लोकांकडे गॅस आहे की नाही? गरिबी हटलं, बरं ठीक आहे, पण पहिला पगार किती होते लोकांना? पगार वाढ झाला का? कारण आपल्या जे भारतात आपल्या जे काही आपल्या वस्तू तयार होतात त्याची बाहेर देशात भरपूर मागणी आहे आणि त्याचं पोच करायचं काम हे आपल्या या म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती सरकारने चांगलं केलेलं आहे। आणि त्याच्यात कसं राज्यातही सक्षम नेतृत्व आहे, तसं आम्हाला पंतप्रधानांना साथ देण्यासाठी राज्यात पण सक्षम नेतृत्व पाहिजे, म्हणून शिंदे साहेबांना आम्ही आणलो आणि त्यामुळे आम्हाला पंतप्रधान हे 2029 पर्यंत पाहिजे। परंतु 10 वर्ष भाजपची सत्ता होती तरी देखील सोलापुरात काहीच काम नाही झालं। काहीच म्हणजे मला सांगा, रंगभवन चौकाचे रस्ते बघितलात, आता जे मोठे मोठे रस्ते झालेत, पुणे हायवे झालंय, तुळजापूर हायवे झालंय, धाराशिव हायवे झाला, आपला अक्कलकोट हायवे झालाय, विजापूर हायवे झालाय, कधी झालंय? 10 वर्षाच्या आतच झालंय ना, 10 वर्षाच्या आत झालंय ना, याच काळात झालंय ना। त्यांच्या काळात तर झालं, तेव्हा खडखडत 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 ते टू व्हीलर त्याचे मरगाड एकीकडे आणि टायर एकीकडे जात होता।
कधी झालंय त्यांनी उत्तर द्यावं, कधी झालंय. अजून काय झालंय? भाजपचे लोक हे दमबाजीचं राजकारण करतात असं देखील आरोप करण्यात येतो. कोणाला दम दिला? दमबाजीचं राजकारण केलं असतं तर त्यांची उभारायची हिंमत झाली असती का? दमबाजीचं राजकारण केलं असतं तर त्यांची उभारायची हिंमत झाली असती का? महिलांना विडी कामगार महिलांना दमदाटी केलेली आहे. कुठं केली आहे? सभाला आला कुठं केलेली आहे? असं त्यांचं म्हणणं आहे. प्रणिती कुठं केलेलं? तुम्ही काय पण म्हणतील. आता अतिरेकी लोक म्हणतात मोदी हटल्याशिवाय हे नाही ते नाही. आता तिने संविधानाचं पण बोलायला लागलेत. मला सांगा, बाबासाहेबांचं संविधान बदलण्याचं कुणाच्या दम आहे का? आणि ह्यांनी किती वेळा, आणि ह्यांनी गपचूप ते कन्नडमध्ये असून कोण रू मालगडप तसे केलेत त्यांनी. ते किती तर म्हणजे संविधानाचे किती तर कलम आठवलेत. आणि हे बघा, विषय इथं देव देश धर्मासाठी आपलं नरेंद्र मोदी साहेब सक्षम आहेत. त्यामुळे ह्यांना कुठेतरी ह्यांना देशाची फाळणी करायची, अजून एक फाळणी करायची आहे. जसं बांगलादेश झालं, पाकिस्तान झालं, चीनला थोडं गेलतं त्यावेळेस काँग्रेसच्या काळात चीनकडे आपलं थोडंफार म्हणजे हिंदुस्थानाचं आपलं भारताचा भाग गेलेला आहे. तसं त्यांना भारताचे अजून 2-3 तुकडे करायचे. आणि ते भारत जेव्हा नरेंद्र मोदी असतील तर ते पुन्हा जॉईंट करणार आहेत त्यांनी. आणि अखंड भारत, वीर सावरकरांचा अखंड भारत हे जे विचार होतं ते पुन्हा करणार आहेत. त्याच्यामुळे ह्यांना काँग्रेसवाल्यांना नरेंद्र मोदी नको आहे. पण 2-2 वेळा खासदार हे बदलण्यात येत आहे, उमेदवार बदलण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाकडून. काय म्हणाल त्याबाबत? हे बघा, गेल्या वेळेस निधी झाली, त्याच्यापेक्षा सक्षम नेतृत्व गेल्या वेळेस दिले, आणि त्यांच्यापेक्षा अजून सक्षम नेतृत्व पाहिजे म्हणल्यानंतर आम्ही राम सातपुते साहेबांना उमेदवारी दिलेली आहे. सिद्धेश्वर महाराज हे काहीच काम केलं नाही. 45 कोण म्हणताय? थांबा 2 मिनिट असं त्यांचं ऐका. आता प्रणितीताई म्हणले का कोणी म्हणले मला ही गोष्ट सांगा? प्रणिती शिंदे. प्रणितीताई म्हणले. प्रणितीताई शिकलेले आहेत ना? अडाणी तर नाही आहेत, अडाणी नाही आहेत ना? काम केले नाहीत? जय सिद्धेश्वर साहेबांनी, खासदार साहेबांनी काम केले नाहीत. मग ते जेवढं निधी आता सरकारकडून जेवढं निधी सोलापूरला आलेला आहे खासदार निधीतून, ते कुठे गेलं? असं सवाल आहे. कुठे गेलं? मग तुमच्यात तर शिकलेला असाल तर तुम्ही काढू शकताय ना. माहिती अधिकार सगळं मिळतंय की. कशा लोक खोटे गोष्टी बोलताय? काढा की माहिती अधिकार आणि समोर आणून दाखवा. अरे कामं झालेत. आता मला एक गोष्ट सांगा, त्याच्यावरती पूर्ण उल्लेख असतंय कुठलं रस्त्याला दिलेले आहेत, कुठं म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी दिलेले आहेत निधी, तिथं जाऊन चेक करावे. तुम्ही सोलापुरात फिरतच नाही, तुमचं आमदारकीचं वार्ड फिरत नाही. तुम्ही ते नितीननगर, मल्लिकार्जुन नगर मध्ये गेलं की गुडघ्यापर्यंत चिखल आहे, तिथं तुम्ही कधी फिरकला नाही. तुम्हाला खासदार व्हायचं आहे. खासदारकीला किती तालुके असते त्यांना माहिती आहे का? विचारा. त्यांचे वडील पण फिरले नाहीत. देशाचे गृहमंत्री होतो मी, मला सोलापूर दिसलं नाही. तेच म्हणतात मी देशाचा विकास केलो. काय केलं? आता जे पद अमित शहा साहेबांना आहे ते पद त्यांना होतं. त्यांना मला सांगा, कोण देशातलं आपलं सोलापूर सोडून कोण ओळखतं? देशासाठी काय केलेत त्यांनी? सोलापूरसाठी जर केलेच नाही सोडा, देशासाठी काय केलेत? उजनीचे पाईपलाईन आणले, एनटीपीसी केले असं त्यांचं म्हणणं आहे. एनटीपीसी करून कुणाला फायदा झाला मला सांगा? 2 मिनिट. एनटीपीसी आणून कुणाला फायदा झालाय? काय फायदा झाला ते प्रणितीताईंनी सांगावं. किंवा त्याला पत्रकार लोक तुम्ही विचारला असेल, त्यांनी सांगितलं असेल काय फायदा झाला लोकांना एनटीपीसी आणून. रोजगार मिळालाय? एकही आपल्या सोलापूरचा स्थानिक एकही युवक किंवा मुलगा नाही आहे. एकही युवक किंवा मुलगा नाही आहे त्याच्यात कामाला. उलट त्याच गरमीला त्रास होतोय लोकांना. आता ते तिथल्या गावच्यांना जाऊन विचारा, जे आजूबाजूला गाव आहेत, बाबा रोजगार मिळाला असतं, ते मिळालं असतं तर आम्ही शिंदे साहेबांना हा बाबा काहीतरी काम केलं म्हणलं असतं. हाय ते हाय गरमी, अजून ते बोकांडे आणून ठेवलेत. ते काय म्हणते ते शेजारी एकतर चटके बसायला तर शेजारी आग लावून ठेवलं नाही झालंय ते भर उन्हाळ्यात. अजून कुठलं काय विषय येतो? पाईपलाईनचा. भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आहेत. नेमकं राम सातपुते हे उपरा आहे अशी एकंदरीत काँग्रेस पक्षाच्या वतीने टीका होती. त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? तरुण मेंबरने आत्ताच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ते सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, पण प्रणितीताईचा जन्म सोलापूर शहर किंवा जिल्ह्यात झालेला नाही. ते इतरत्र जन्मले आणि त्यांनी या ठिकाणी स्थायिक होऊन या ठिकाणी निवडणूक लढले. आता सुशीलकुमार शिंदे साहेब या ठिकाणी 3दा लोकसभेचे खासदार झाले, पण आपण ज्या ठिकाणी उभारला त्या ठिकाणी आमदार झाले. देवकते साहेबांना राजीनामा देऊन आमदार झाले आणि ह्याच ठिकाणातून ते मुख्यमंत्री झाले. किती वर्षापूर्वी? 20 वर्षापूर्वी जवळपास. मग 20 वर्ष झालं, 20 वर्षापूर्वी झालं मला तर हा इथं किती विकासाची गंगा व्हायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ हा, आणि त्याच वेळेस मुख्यमंत्री पण आपल्या जिल्ह्याला होता, उपमुख्यमंत्री पण विजयदादांच्या माध्यमातून या ठिकाणी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही आपल्या जिल्ह्याला होते.
मग संपूर्ण राज्याचा अर्थसंकल्प ह्या जिल्ह्यात होता. मग त्यांनी जर मन केलं असतं तर अनेक कामं या ठिकाणी झाले असते. त्यांना विकासच करायचा नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं होता. म्हणून या ठिकाणच्या लोकांना त्यांनी पायदळी तुडवून त्या ठिकाणी राजकारण करत गेले. पण भाजपच्या काळात नेमकं विकास कुठं झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी विकास केले नाहीत. आम्ही विकास केलाय. ज्यावेळेस शरद बनसोडे साहेब या ठिकाणी निवडून आले त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांची जी संकल्पना स्मार्ट सिटीची होती त्यावेळेस बनसोडे साहेबांच्या काळात स्मार्ट सिटी आली. स्मार्ट सिटी किती कोटीची आहे? जवळपास 200 कोटीची, 2000 कोटीची. पण प्रणितीताई परवाच्या भाषणात सांगितल्या की 4000 कोटीचे होते. बरं 4000 कोटीचे, कारण ते विरोधकाचं मान्य करायला लागले की 4000 कोटी आपल्या सोलापूर शहरात आला. पूर्व भागात आणि तुम्ही जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचा सांगत होता. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी या ठिकाणी अनेक कामं केलेत. थोडक्यात तर केंद्राच्या ज्या असते तुम्ही हेच 10 वर्षापूर्वी देवाभाऊ म्हणल्यासारखं आणि 5 वर्षापूर्वी जेवढे रस्ते होते ते पूर्ण शहराला येणारे एकूण एक हायवे जे आहेत हे आप्पाजींच्या माध्यमातूनच झालेले आहेत. बनसोडे साहेबांचा प्रयत्न आणि आप्पाजींच्या माध्यमातून उद्घाटन आणि ते पूर्ण रस्ते मोदी म्हणतात ना, जे उद्घाटन पण भूमिपूजन पण मीच करेन आणि उद्घाटन पण आम्हीच करू. आप्पाजींच्या काळात भूमिपूजन पण झाले आणि उद्घाटन पण झाले. पूर्व भागात स्मार्ट सिटी झाली नाही असं एकंदरीत प्रणिती यांची. नाही, संपूर्ण शहर होता स्मार्ट सिटी, संपूर्ण शहर नव्हता. त्यावेळेस त्यांचाच महापालिकेत सत्ता होती. उलट त्या लोकांनी लटकून ठेवली. मग संपूर्ण शहराचा आराखडा करायला पाहिजे होता. केंद्र सरकार तर द्यायला तयार होती, राज्य सरकार द्यायला तयार होता. या लोकांनी तुष्टीकरण राजकारण करून संपूर्ण शहर त्यावेळेस गणला पाहिजे होता. त्यात ते शहराध्यक्ष चेतन नरोटे, अमोल बापू शिंदे यांनी जे त्या भागात आहेत ना त्या भागातला भाग घेतला. म्हणजे शहराचा 25% भाग, शहराचा 25% भाग घेऊन त्या ठिकाणी तो विकसित झाला. आज अमोल बापू शिंदे आमच्या सोबत आहेत. चेतन नरोटे बरे त्यांचे शहराध्यक्ष असले तर जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हे आमच्यात आलेले आहेत. मान्य कराल ना? खासदार म्हणून नेतृत्व करणार का प्रणिती शिंदे? तुम्हाला काय वाटतं? अजिबात नाही. का बरं करू शकत नाहीत? त्यांनी MIMची जे हात मिळवणी केली तिथं खूप मोठं घोर पाप त्या लोकांनी केले. संपूर्ण शहर आणि जिल्हा आणि नागरिक बघत आहेत की त्यांनी कोणाशी युती करत आहेत, कोणाशी हात मिळवणी करत आहेत आणि येणारा काळ ते कोणत्या पद्धतीत या ठिकाणी वातावरण निर्माण करणार आहेत. आणि प्रत्येक पक्षाने आता जवळपास त्यांचे 28 पक्ष आहेत. 28 पक्षांनी एकत्र येऊन तो मॅनिफेस्टो करणं गरजेचं होता. कारण हा देशाचा निवडणूक आहे. नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ही जो मॅनिफेस्टो सगळ्या मित्र पक्षांना घेऊन एकच मॅनिफेस्टो केली. अजित दादा मॅनिफेस्टो सादर केले का? म्हणा शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यांनी मॅनिफेस्टो सादर केले का? नरेंद्र मोदी साहेबांनीच मॅनिफेस्टो सादर केला. त्यांचे प्रत्येक 28 पक्षाचे 28 मॅनिफेस्टो आहेत. म्हणजे त्यांच्यातच ताळमेळ नाही. त्यामुळे त्यांना कोणच तारा देणार नाहीत आणि त्यांना नागरिक ओळखून घेतलेले आहेत. आणि मला म्हणायचं आहे, पूर्वी शिंदे साहेब असताना ज्यावेळेस ज्या लोकांनी या ठिकाणी शहराचे महापौर पद भूषवले आज त्यांच्यातले जवळपास 80% माजी महापौर इतर पक्षात गेले. कोणाच्या त्रासाला कंटाळून? आमदार प्रणितीताईंच्या त्रासाला कंटाळून. थोडक्यात महेश कोटे माजी महापौर ते पूर्वी शिवसेनेत आलेत, शरद पवार गटात आहेत आता सध्याला. दिलीप माने आमदार त्यांनाच कंटाळून त्या ठिकाणी काँग्रेसला कंटाळून त्या ठिकाणी शिवसेनेत आले होते. त्या UN बिरिया त्यांना कंटाळूनच राष्ट्रवादीमध्ये आले. नलिनी चंदेले प्रणितीताईला कंटाळूनच राष्ट्रवादीत गेले. आरिफ शेख माजी महापौर प्रणितीताईला कंटाळून MIM मध्ये गेले. तौफिक शेख प्रणितीताईला कंटाळूनच MIM मध्ये गेले. असे अनेक लोकांचे. खरडमल साहेब जीवाला जीव देणारे त्यांचे नातलग खरडमल साहेब प्रणितीताईला एकटीलाच, इतर लोकांना म्हणेन मी. म्हणजे त्यांचं राजकारण कोणत्या पद्धतीचं आहे, ताईंचं राजकारण खच्चीकरणाचा, हे सगळ्यांनी ओळखून आहेत. पूर्व भागात जो सोलापूर शहरात सोन्याचा धूर निघत होता म्हणत होते ते साळी समाजाच्या माध्यमातून, टेक्स्टाईल असो किंवा मिला असो. त्यांनी अर्थ मंत्री होते, 9दा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. पण एकदा सुद्धा या साळी समाजाला हातभार द्यावा आणि यांना त्यांचे संस्थे उभारावं असं कधीच त्यांना वाटलं नाही. ते साळी समाज माझ्या चौकटीतच येऊन बसावं आणि चौकटीपासून मी लाथाडावा याने त्यांना
अशा पद्धतीचं तुच्छ राजकारण केल्यामुळं ताईला म्हणा सुशीलकुमार शिंदे साहेबांना दोनदा पाडलं. त्याच्या अगोदर उज्ज्वला ताईला 2004 मध्ये आमचे आता असलेले विद्यमान दक्षिणचे आमदार सुभाषबाबू देशमुखांनी पाडला. म्हणजे सुशीलकुमार शिंदेचा दोनदा, उज्ज्वला ताईंचा एकदा. मला तो अजय देवगणचा डायलॉग आठवतंय, आली रे आली ताई आता तिसऱ्यांदा तुझी पाळी आली. नेमकं देशात नरेंद्र मोदीच का, राहुल गांधी का बरं नाही? राहुल गांधी हा एक करमणुकीचा खेळ आहे, त्याला कोणी भाव देणार नाही. जो सगळ्यांना सध्या मी देशामध्ये महिलांच्या अकाउंटवर 1 लाख रुपये टाकेन, मुलांना 3-3 हजार रुपये खर्चाला देईन, जे या देशामध्ये अतिरेकी हल्ले झालेल्या त्यांचं निधन झालेलं आहे त्या लोकांच्या घरच्या कुटुंबियांना पैसे देईल असं आश्वासनं देत आहे. लोकांना वीज फ्री देईन, कर्ज माफ करेल. कुठल्या जोरावर करणार तुम्ही? गेल्या 65 वर्षामध्ये देशाला जे तुम्ही पोकरून खाल्लात ना, हे देश आता शाणा झालेला आहे. देशाला कळून चुकलेलं आहे की देशावर तुम्ही असे लालच दाखवून आज दिल्लीमध्ये अवस्था काय आहे. नरेंद्र मोदी देखील 15 लाख रुपये प्रत्येक खात्यात मिळून जाईल म्हणलं. 15 लाख रुपये तुमच्या खात्यावर पडतील असं नरेंद्र मोदींनी म्हणलं नाही. नरेंद्र मोदींनी म्हणलेलं आहे की या देशामध्ये जो काळा बाजार चालू आहे तो काळा बाजार बंद होऊन आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती हा सक्षम होणार, इतकं त्यांनी गवाहीपणे सांगितलेलं आहे. भ्रष्टाचाराचा जो काळा पैसा आहे तो कुठेतरी थांबला आहे. आज आपल्या देशाच्या तुलनेत आणि इतर देशाची जर आपण तुलना केलो तर 76% ऑनलाईन पेमेंट आपल्या भारतातून होते. म्हणजे आज ट्रान्सपरन्सी जी आलेली आहे अर्थव्यवस्थेची ती या देशामध्ये सगळ्यात मोठी म्हणजे 76% आलेली आहे. याला कोणीही नाकारू शकत नाही. आज जी अर्थव्यवस्था मोठ्या स्थानावर गेलेली आहे याला कोणीही नाकारू शकत नाही. काँग्रेसचे लोक म्हणतात की संविधान बदलण्याची भाषा हे करतात. अहो, तुमची 65 वर्ष सत्ता असताना तुम्ही 55 वेळा संविधान बदललेलं आहे. तुम्ही काय सांगता आम्हाला लोकशाही धोक्यात येते म्हणून? 55 वेळा तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थापोटी लोकांना तर सोडा, तुम्ही आता ज्यांना वंचित म्हणून सोबत घेतलात ना त्यांची दिशाभूल केलात तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाचं तुम्ही अपमान केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्यानंतर 30 वर्ष तुम्ही पुरस्कार दिला नाहीत, भारतरत्न पुरस्कार तुम्ही दिला नाहीत. का दिला नाहीत? तुम्हाला त्यांच्या मृत्यूनंतर देऊ वाटलं, कारण तुम्हाला वंचितांची मतं घ्यायची होते, तुम्हाला त्यांचा आदर करायचा नव्हता, तुम्ही त्यांचा अपमान केला. त्यावेळेस भाजपची सत्ता होती, भाजपचा सपोर्ट होता, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान दिला गेला. तुम्ही आम्हाला सांगता की संविधान बदललं. अहो, संविधान तुम्ही 55 वेळा बदललात. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही या देशामध्ये इंदिरा गांधींची सत्ता असताना तुम्ही 12 वेळा राष्ट्रपती राजवट लागू केलात, हे विसरू नका. देशाचं भवितव्य कुठेतरी तुमच्या हातातून चाललेलं आहे हे तुमच्या नजरेत आलं, म्हणून तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू केलात. हे एक प्रकारची आमच्या देशातील जनतेशी तुम्ही फसवणूक केलेला आहात. आणखी काय विचारत असता तुम्ही ठामपणे विचारा. सुशीलकुमार शिंदेच्या माध्यमातून सोलापूरला पाणी आलं असं एकंदरीत काँग्रेस पक्षाच्या वतीने बोललं जातं. तो जुना तेच सांगायचं बस सगळ्यात जुना सांगितलं म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आमचं एक बयर पाईपलाईनचं 700 कोटी रुपयाचं येऊन आलंय. तिने फक्त तेच म्हणतात मी विषयांनो यायला जुना म्हणाला. अरे तुम्हाला 70 वर्ष तुम्हाला दिलेले आहे राजकारणाला, 70 वर्षामध्ये तुम्ही काय केलं नाही? गरिबी हटवा म्हणलं. गरिबी कुठलं हटलं? नरेंद्र मोदी आल्यावर गरिबी हटली. नरेंद्र मोदी 2014 आल्यावर या ठिकाणी सगळ्यांना जनधन खाते काढून दिलेत. त्या जनधन खात्यामध्ये लॉकडाऊन मध्ये सगळ्या व्यक्तीला महिलांना 1500 रुपये महिन्याला 1500, 3 महिन्याचे 1500 रुपये. जगात मोठं काम केलं म्हणजे नरेंद्र मोदी केलाय. लॉकडाऊन मध्ये या ठिकाणी उज्ज्वला योजनेला 3 टाकी पिरी दिलेले आहे. कोणी दिले? मोदीने दिलंय. गरिबांना घरं दिले. कोणी दिले? मोदीने 30,000 घरं दिले. ज्या ठिकाणी 10 वर्ष झालं, आता 5 या 10 वर्ष झालं तुम्हाला धान्य देतात. एक पैशाचं धान्य होतं, एक मोफत धान्य होतं. या ठिकाणी गरिबीला आठवण केलं ना, तिने केलं गरीबी आठवण करेंगे, सोचेंगे, दिखलाएंगे. कब दिखाएंगे?
आम्हाला स्मार्ट सिटीमध्ये आमच्या सिटीत आता दिसतो आम्ही अर्धवटमध्ये राहतो, या ठिकाणी अंधारमध्ये राहत होतो. या ठिकाणी मोदी साहेब आल्यावर आमचे बनसोड साहेब स्मार्ट सिटी अंतर्गत मोदी साहेबांपाशी जाऊन आपण 5वा 4था नंबर आपण आणला, तिथं निधी आलेला आहे. त्या निधीमुळे आपलं देणे झालेलं आहे. त्या निधीमुळे आपल्यापाशी जे स्मार्ट सिटीचे लाईट दिसायला आलेत, या त्या निधीमुळे आपल्याला इथं डेनी लाईन दिसायला आलेत. या ठिकाणी आपण कमी 1600 लोकांना या ठिकाणी बीडी कामगारांना आपण उज्ज्वला योजना दिलेली आहे. 4000 लोकांना आपण टेस्ट करून दिलेलं आहे. 6000 लोकांना बीडी कामगारांना आपण मदत करून दिलेलं आहे. या ठिकाणी एवढं करता असताना परत मोदी काय केलं नाही, मोदी काय केलं नाही. अरे एवढं तर मोदी कराल, तुम्ही काय केलं हे तर सांगा. 60 वर्ष आता तुम्हाला सिटीमध्ये रस्ते बरोबर नाही, कुठनं आपण गाडीवर जाईल, कुठला खड्डा मला दाखवावं. सिव्हिल हॉस्पिटल म्हणा, आपला कुठला रस्ता तुम्ही स्टेशन पासला रिंग रोड म्हणा, कुठला एक रस्ता तर खड्डा आहे का. आता बोलली इथं आपण बोलली मंगल कार्य आहे, त्या ठिकाणी काय ते बी रस्ता झाला, कुठला रस्ते बाकी आहेत मला सांगा. तुमच्या काळामध्ये पाणी नाही, ट्यूबलाईट बंद पडलं तर 3 महिने ट्यूबलाईट येत आहे. आता आमच्या स्मार्ट सिटी मोदी साहेबांनी मागवले, ते बंदच पडत नाही. त्याला ते बंद पडलं की त्याला ऑनलाईन केलं की ताबडतोब रिपेअर करतं. असं कुठं होतं पहिला. हा तुम्ही म्हणता आम्ही केलं, तुमच्यानी नंतर येऊन आम्ही केलं, आम्ही सांगत नाही. लोकांना दिसतंय आम्ही काय केलं काय नाही. आता इथं 32 रस्ते झालेत आपल्यापाशी, पाणी झालं, ड्रेनेज झालं, लाईट झाला. कचरा गाडी कुठे होते त्यांचे, कचरा गाडी टाकायचे समोरच्या याच्यापाशी कंपार्टमेंट टाकायचं. 8 दिवसाला कचरा गाडी आता घेऊन जायचं. स्मार्ट सिटीमध्ये स्वच्छ भारतमध्ये तिथं शौचालय बांधलं आम्ही, 22 शौचालय बांधलेत. मग तुम्हाला 50 वर्षात दिसलं नाही का. 50 वर्ष आतवर झालं, त्या ठिकाणी बाया ते पुरुषी तिथे बसत होते. तर तेव्हा कुठे गेला काँग्रेस. सत्ता तुमची होती, आमदार तुमची होती, मुख्यमंत्री तुमचाच होता. मग काय ते बांधू शकत नाही. एक मिनिट, त्या ठिकाणी आम्ही स्वच्छ भारतमध्ये ताबडतोब त्या ठिकाणी महिलासाठी त्यांच्यासाठी आपण तिथं हे केलेलं आहे. काय शौचालय बांधलंय. अजून काय करायचं. आमच्या मिला बंद करून टाकल्यात. तेलुगू भाषिकच्या मिला 3 मिल होते, बंद टाकले. डीसीसी बँक होतं, कुठं आमच्या तेलुगू भाषेचं कुठे डीसीसी बँक म्हणजे साखरपेठमध्ये पद्मशाली तेलुगू भाषिकचं मोठं प्रमाण बँक होतं. या शिंदे साहेबांनी, या पवार साहेबांनी, या लोकांनी त्याला घालबोल लावून त्यांना आमचेच खासदार होते, आमचे आमदार होते. कुठे गेले आमचे आमदार. या लोकांनी आमच्या मिल सगळं सत्यानाश करून टाकलं. मिल चालत होते सत्यानाश, आमच्या बीडी कारखान्याला बी सत्यानाश करून टाकले या लोकांनी. अजून काय सांगायचं. उद्या योगी येत आहेत सोलापुरात, काय वाटतंय त्यांचा प्रभाव वगैरे पडेल का. त्याने असं वाटतं की मोदीच्या काळात जे म्हणत होते मोदी नंतर कोण, असा एक प्रश्न होता. तर या ठिकाणी अमित शहाने परवा दिवशी आपल्याला सांगितलं की आता पुढच्या काळी मोदीच्या हातातच चालणार आहे देश, असं स्पष्ट केलेलं आहे. तरी आम्हाला वाटतं की मोदी झाल्यावर योगीचं आम्हाला अपेक्षित होतं. देशाचे नेतृत्व करायला सक्षम आहेत का. पण योगी नक्कीच आहे, पण आता सध्या जे मोदी आहेत ना, त्यांनी तर आता सक्षम नेतृत्व करत आहेत. ते आता सध्याला तर त्याने ओके आहे आम्हाला. साहेब उद्या सोलापुरात योगी येणार आहेत, त्याबद्दल तुमचं मत काय वाटतंय. निश्चितच योगी आदित्यनाथ साहेब जर आले तर निश्चितच मध्यमध्ये आणि पूर्ण सोलापूर जिल्ह्यात त्यांना मानणारा एक तरुण वर्ग आहे, ते नक्कीच सभा गाजवतील. आणि सभेत जे काय जुने कार्यकर्ते आहेत आणि नवीन कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये नक्कीच उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. आणि बीजेपीला जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तर कमीत कमी 2 लाखाच्या पुढे आमचे रामभाऊ सातपुते निवडून येतील, यात काही शंका नाही. त्यांची भूमिका नेहमी मुस्लिम विरोधी असते, असं का. मुस्लिम विरोधी असं कधीच नसतं. जे देव देश धर्मावर जे प्रेम करतात अशा सगळ्या मुस्लिमांचा देखील ते आदर करतात, असे आमचे नेते आहेत. त्यांचा विरोध मुस्लिम समाजाशी कुठलेही नाही. प्रणिती शिंदे यांना नाकारण्याचं कारण काय नेमकं. प्रणिती शिंदे नाकारण्याचं कारण एकच सांगतो, त्या वर्षानुवर्षे काँग्रेसमध्ये फक्त एकाच परिवारासाठी हे सगळे कार्यकर्ते झटत आहेत. बीजेपी मध्ये तसं परिवारवाद आता शिल्लक राहिलेलं नाही. मोदी साहेबांनी एका घरात फक्त एकाच माणसाला फक्त उमेदवारी द्यायची आणि फक्त परिवारवाद संपूर्ण संपुष्टात आणलेले आहे. जोपर्यंत शिंदे साहेबांचा जो परिवार आहे तोपर्यंत हे काँग्रेस कार्यकर्ते जे इतर कार्यकर्ते आहेत त्यांनी फक्त सतरंजी उचलायचेच कामं करायचे आहेत. त्यामुळे त्यांनी कुणाचे डेअरिंग पण झालं नाही की उमेदवारी अर्ज भरायचा किंवा मागायचं.
ह्यांनी सगळ्यांनी एक हेच केला, ठरावच केला, ह्यांनीच प्रदेश कार्यालयाला पाठवलं की आम्ही कोणी लढणार नाही, फक्त प्रणिती शिंदेंनाच उमेदवारी द्या म्हणून. असं एक त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आहे. त्यांच्या विरोधात कुणी जाणार नाही. जो त्यांच्या विरोधात जाईल त्याचं पूर्ण अस्तित्व संपुष्टात येईल असं ह्यांच्या मनात भीती आहे कुठेतरी. त्यामुळे इतर कोणीही मागितले नाही. त्यामुळे ते प्रणिती शिंदेना ते त्यांचे वडील फक्त कालच स्टेटमेंट आहे की बीजेपीचे लोक आहेत की माझ्या बीडी कामगार जे आहेत त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करतात. अजिबात धमकवण्याचं काम करत नाहीये. हे माझ्या माहितीप्रमाणे बीडी कामगारांचं जे वर्ग आहे ते जास्त करून नवीन घरकुल भागात आणि जुन्या घरकुल भागात हे आडम मास्तरना मानणारा थोडं काही वर्ग आहे. त्याच्यामध्ये आडम मास्तर म्हणला की आपल्याला करायचं आहे तर तो करायचा, असं एक बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे किंवा ते आदरयुक्त भीती आहे म्हणायला काही हरकत नाही. पण आता ती वेळ बदलते आहे. सगळे जनता, सुज्ञ नागरिक सगळे हुशार झालेले आहेत. कोण कोणाला घाबरण्याचं काही कारण नाही आणि मुळात भारतात तर कोणाला घाबरायचं काही कारणच नाही. आणि विशेष करून आपल्या भागातले जे महिला विडी कामगार आहेत ह्यांना धमकवण्याचं काही कारण नाही. उलट ते स्वतः सांगतायत आम्ही बीजेपीला टाकू मत म्हणून, असं स्वतः सांगतायत ते. म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचं काम तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. हे महिलांना चांगलं माहिती आहे आणि महिलांचे वोट्स प्रामुख्यानं फुटत नाहीयेत. आपण पुरुष कधीतरी कुठेतरी भरकटतो हे मान्य करतो, पण महिलांचे वोट कधीच फुटत नाही. महिला हे एकनिष्ठ असतात. त्यामुळे महिलांना काय घाबरण्याचं काही कारण नाही आणि कुणीही आतापर्यंत तर असे घटना आमच्या प्रभागात तरी निदान झालेलं नाही महिलांना घाबरवण्याचं काम. त्यामुळे ह्यांनी जे सांगायला गेले प्रणितीताई हे साफ खोट आहे. आडम मास्तर म्हणते भाजपच्या लोकांनी वीट देखील आणलं नाही रेनगर संदर्भात. आडम मास्तरचं तुम्ही क्लिप काढून बघा. सुरुवातीला आडम मास्तर ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी भूमिपूजनला आले होते त्यावेळेस आडम मास्तर स्वतः त्यांच्या भाषणात सांगितले की इतकं वर्ष जे काँग्रेसचं सत्ता होतं त्यांनी मला काही सपोर्ट केलं नाही. उलट नरेंद्रभाई मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यांच्याकडे मी पाठपुरावा केला तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोघेजण मिळून आमच्या हे रेनगरचे जे काम आहे ते अडवलं नाही. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असले देखील, आम्ही विरोधात असताना देखील त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं. आमच्या निधी जे आहे, निधी म्हणा किंवा बाकीचे जे काही मंजुरीचे फायली आहेत ते तातडीनं निकाली केले आणि आम्हाला मंजूर दिला असं आडम मास्तर स्वतः सांगतात. अजून ज्यावेळेस प्रधानमंत्री चावी द्यायला आले होते त्यावेळेस आडम मास्तर स्वतः भाषणात सांगितले की ज्यावेळेस नरेंद्रभाई मोदींनी भूमिपूजनला आले होते त्यांनीच त्यांच्या मार्फतच आता चावी द्यायला आलेले आहेत. हे काम फक्त बीजेपीच करू शकतं असं ते स्वतः मान्य करतात. त्यांचे व्हिडिओ क्लिप आता व्हायरल होत आहेत, तुम्ही बघू शकता. हे बीजेपीचं काम आहे, हे आडम मास्तरचं स्वतःचं काम नाही. आडम मास्तर फक्त प्रवर्तक म्हणून काम पाहत आहेत. हे पूर्ण याचं श्रेय बीजेपीला जातं, नरेंद्र मोदी साहेबांना जातं. वंचित आणि एमआयएमनी उमेदवारी हे पाठीमागे घेतलेली आहे, त्याबद्दल काय प्रभाव पडेल का, तुम्हाला काय वाटतं? अजिबात प्रभाव पडणार नाही. कारण बीजेपीचा मानणारा वर्ग जो आहे तो बीजेपीला मानणार आहे आणि बीजेपीचं मानणारा वर्गाचा टक्का जो आहे तो वाढलेला आहे. यंग जनरेशन जे आता 18 वर्ष पूर्ण करून नवीन जे मतदार करणार आहेत हे सगळे बीजेपीचे मतं आहेत आणि बीजेपीच आपलं भारताला सक्षम नेतृत्व देऊ शकतं हे त्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याचा फारसा काही परिणाम होणार नाही. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.